यमेनमध्ये अल सलमिया तेलवाहू जहाजावर भीषण हल्ला झालाय। जहाजाच्या नुकसानीचा फोटो कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केलाय। हे जहाज दुबईच्या किनारपट्टीजवळ असताना हा हल्ला झालाय। अल सलमी हे जहाज अत्यंत विशाल श्रेणीमधलं असून ते कच्च्या तेलाची वाहतूक करण्यासाठी वापरलं जातं आणि या हल्ल्यामुळे जहाजाच्या बाह्य भागाचं प्रचंड नुकसान झालंय। इटलीचा अमेरिकेला लष्करी तळ देण्यास नकार आता समजतोय। स्पेननेही हवाई हद्द बंद केली आहे। इटलीने अमेरिकेला आपला सिगोनेला हा लष्करी तळ वापरण्यापासून रोखलाय आणि हा तळ सिसिली बेटावर होता। अमेरिकन विमानांना तिथे उतरायचं होतं, पण इटलीनं आता परवानगी नाकारल्याची माहिती आहे। स्पेन आणि इटली या देशांनी आधीच अमेरिकन विमानांना रस्ता देण्यास नकार दिला होता। आता फ्रान्सने सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपली हवाई हद्द अमेरिकन लष्करी विमानांसाठी बंद केली आहे। ही अमेरिकन विमानं इस्रायलला लष्करी रसद आणि दारुगोळा पुरवण्यासाठी चालली होती। युरोपीय देशांच्या निर्णयामुळे अमेरिकेला आता पर्यायी आणि लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे। एक महत्त्वाची अपडेट आहे। परदेशी गुंतवणूकदारांनी 1.1 लाख कोटींची गुंतवणूक मागे घेतल्याचं समजतंय। आखातीतील युद्धाचा गुंतवणुकीवर विशेष परिणाम होतोय। आखातीतील वाढत्या तणावामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारामधून 1.1 लाख कोटी गुंतवणूक काढून घेतली आहे। जागतिक अनिश्चितता आणि जोखीम पत्करण्यास गुंतवणूकदार तयार नसल्यानं ही गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे। मार्च 2026 मध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय समभागांमध्ये अभूतपूर्व विक्री केली। एकूण 1.1 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतल्यामुळे ही अलीकडच्या इतिहासातील सर्वात मोठी मासिक भांडवल एक्झिट ठरली आहे। इराण नंतर आता आशियाई देशांमध्ये युद्ध पेटणार का, अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे। जपानने चीनच्या दिशेने क्षेपणास्त्र तैनात केली आहेत। जपानने चीनच्या विरोधात ही मोठी त्यांची रणनीती बघायला मिळते। आखातीतील युद्धानंतर आता आशियातील वादाची ठिणगी पडण्याची सुद्धा शक्यता आहे। जपानने चीनच्या दिशेने केलेल्या शस्त्र तैनातीमुळे आता एकच खळबळ माजली आहे। त्यामुळे आता चीन संतप्त होऊन जपानवर हल्ला करण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आशियाई देशांमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि याचा जागतिक स्तरावर सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतो। पूर्व चीन समुद्रात वाढत्या चीनच्या लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवर जपान आता चांगलंच आक्रमक झालंय।